नवरात्रीपासून देशामध्ये जीएसटी बचत उत्सव, व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा। सोमवारपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक, पर्यटन स्वस्त होणार। जीवनावश्यक वस्तू सुद्धा होणार स्वस्त। पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा। लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा। मेड इन इंडिया वस्तूच खरेदी करा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा क्रांतिकारी निर्णय, देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक। सोलापुरात गोपीचंद पडळकरांविरोधात शरद पवार गट आक्रमक, जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला मारले जोडे। जरांगेंच्या मागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात, नवनाथ वाघमारेंची घणाघाती टीका। आरक्षण ओबीसींमधूनच घेणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। गुरगुर करणाऱ्यांचा हिशोब करू, मनोज जरांगेंचा इशारा। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। लक्ष्मण हाकेंसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, हाकेंनी पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचं सुद्धा नमूद। शिवसेनेचे नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह, आमदार असताना 2 कोटी रुपये मिळतात तर आमदार नसतानाही 20 कोटी रुपये मिळत असल्याचा केला दावा। परमेश्वरानं उपकार केलेत, आम्हाला आरक्षण दिलं नाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा। मी ब्राह्मण, मात्र महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचं विधान। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळते। खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा। सोनी पिक्चर्सच्या मॅच संदर्भामधील जाहिरातीवरून वाद, मॅच संदर्भात भारतीयांना डिवचणारी जाहिरात केल्याचा अखिल चित्रेंचा आरोप, तर सोनी पिक्चर्सनं माफी मागत जाहिरात घेतली मागे। कुंभमेळ्यात समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं साधू महंतांची नाराजी, समित्यांची पुनर्रचना करण्याची सुद्धा केली मागणी। नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नागपूर महानगरपालिकेकडून जोरदार तयारी, महानगरपालिकेकडून अतिरिक्त बसेसची सुद्धा सुविधा।